आंबा घेतलेत बघा 1.5 किलो आंबा आहे ती आणि आता खरी शेंगदाणे न्यायला आली जी म्हणजे. तो चलिए शुरू करते हैं. हॅलो गाईज व्हॉट्सअप वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहात? अपेक्षा करतो की आनंदात असाल. आणि चॅनलचा आजचा ब्लॉग म्हणजे विषय काय झालाय 8:36 म्हणजे हा ब्लॉग चालू केलाय आपण. आणि म्हणजे व्लॉग इतके दिवस चॅनलवरती पडलाच नव्हता. त्याला कारणही असंच होतं की बाहेर गावाला गेलेलो. उन्हाळ्याची सुट्टी म्हटल्यावर वेकेशनला तर बाहेर जावं लागतं. आणि आता कॉलेजला ॲडमिशनचं पण चाललेलं आमचं म्हणजे मामाकडे गेलेलो. आणि ते ॲडमिशनचं झालंय पक्क. ती ही कराडला SGM कॉलेज आहे का नाही SGM त्या कॉलेजला जाणार आहे. मग एवढं म्हणजे दिवस चॅनलवरती व्लॉग न टाकणं ही पण गंभीर अवस्था आहे. कारण की माझ्या चॅनलला पण बराच मायनस पडतो. आणि नंतर बाहेर गेल्यामुळे विषय काय राहतो की असा मोबाईल भेटत नाही. आणि ह्या ID एकाच मोबाईलमध्ये मी लॉग इन करून ठेवल्या. कारण की 2 मोबाईलमध्ये ठेवलं ना तर एक मोबाईल तिकडं असतो. मग तिकडनं जर काही टेक्निकल इश्यू झाला तिकडनं जर एखादा म्हणजे तसं जनरली ID कोण हात लावत नाही. पण छोटा भाऊ आहे तो ID म्हणजे एखादा व्हिडिओ त्यानं पब्लिश केला आणि जर तो चुकीचा व्हिडिओ असेल म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे ते काय वेड्यागत नातच असतं या. मग ती त्याला जर स्ट्राईक बिग जर पडली तर एका व्हिडिओला माझ्या कॉपीराईटची स्ट्राईक पडलेली आणि ती काय झालं मग ही जर पडलं त्याचा मग ती कॉपीराईट किंवा स्ट्राईक पडल्यावर यूट्यूब बांधवांना माहितीच असेल की चॅनल म्हणजे बऱ्यापैकी डिलेटच होतं. मला पण काय माहीत नाही. माझे म्हणजे शेजारी एक जो सौरभ मोके तुम्हाला दाखवलं असेल मॅच बघत बसलेली एकदा तो ब्लॉग बघा. तर त्याच्यावरती त्यांना सांगितलं की स्ट्राईक पडल्यावर यूट्यूब चॅनल डिलीट होतो. तर आता आली मायनीत आणि आत्ता म्हणजे ब्लॉग चालू करण्याचं कारण म्हणजे आज आहे मायनीचा बाजार. बऱ्यापैकी मायनीचा बाजार संपत आला असेल. मग एक काम करता मायनीच्या बाजारात जातात आपली स्प्लेंडर घेतात आणि त्याच्यात जरा पहिल्यांदा तेल टाकायचं आहे. पेट्रोल संपले तर झाला पंपावर जाता शेजारीच पंप आहे. तर मित्रांनो पंपावरच आहे मागं बघू शकता की पंप आहे मोरे अँड सन्सचा हा पंप आहे. आणि आपला शेजारी दवाखाना इकडे बघा हे आपला दवाखाना आहे आणि इकडे आपलं पंप आहे. पंपावर 100 रुपये तेल टाकले. आणि जनरली पंपावर तेल टाकण्याचा सीन मी दाखवत नाही. जनरली तेल टाकताना हा बाटलीत ना सिद्धिविनायक स्टोअरवाल्यांकडून टाकताना ते काय बाटलीत नसते आणि मोबाईल हा बसतोय. पण विषय काय होतो नोझल जवळ असतोय आणि मोबाईल आपला पण तिथंच असतोय ना. म्हणून तिथं तेल टाकणं म्हणजे धोकादायक होऊ शकते. म्हणजे मोबाईल ती पेट्रोल खेचतं म्हणते ती आग बिग लागणं मोबाईल फुटणं या पद्धतीचं होऊ शकतंय. म्हणून मी काही पेट्रोल पंपावरला सीन दाखवत नाही जास्त. आता आज आहे मायनीचा बाजार तिथं आंबा आणायला द्यायचा आहे. तर चला आंबा आणायला जाता मायनीच्या बाजारात त्यांनी चौकातून जायला लागतं. म्हणजे जी मायनीत राहते त्यांना माहितीच असेल मायनी किंवा मायनीच्या आसपासच्या परिसरात. तर चला बाजारात जाता चालेलो लांबच बघितला तिथं बाजार बघितलं पण तिथं म्हणजे आंबा तर सोडा तिथं कोथिंबीर पण नव्हती. म्हणजे बाजार बऱ्यापैकी मोडलाय म्हणजे संपलाय बाजार आता बघू. म्हणजे अजून आत गेलं नाही बाहेरच्या बघितले आणि मग कारण लावलं बाहेर जॉबला पण असतोय ना मी 10वी हो. आणि 10वीला मला 87.80 पडलेली. एवढी माहिती पण मी 35% तर पडायला पडलेत. आणि बघू देवाच्या कृपाशी मी कामाला आहे ना म्हणजे बाबर दाखवतो. तर मित्रांनो ही बघू शकता की बाबर टेक्सटाईल मार्केट इथं म्हणजे मी सध्या जॉबला आहे. म्हणजे ही बाबराचं म्हणजे बाबर टेक्सटाईल मार्केटचं मेन दुकान आहे तेवढं. आणि इथं मागं बघू शकताय ही जे आहे ना ती म्हणजे हिथं मी किटवेअर आहे तुम्ही कामात आहे. म्हणजे मित्रांनो बघितलंच असेल की हाय म्हणजे या दुकानात कामाला आहे. तर बघू आता जाता आंबा आणायला बाजारात. तर चला मित्रांनो आपली गाडी आहे चालू करूया. लाईट पहिली बंद करायची बॅटरी उतरते गाडीची चालू करूया. काय खेळायला की गाडीची अडकती सेल्फ स्टार्ट नाही ना जुन्यातली गाडी आहे. गाडी निदान नाही म्हटलं तर 25 वर्षात आली ती आणि 25ची आवडी देते. काय होतंय चालू होईना बघू. मित्रांनो गाडी झाली चालू बघू शकताय. आता हे बघा तिकडनं दाखवतो आमचं फ्रेंड आलेत.
आंबा घेतलेत बघा 1.5 किलो आंबा आहे ती. आणि आता खरी शेंगदाणे न्यायला आली जिली म्हणजे. तर मित्रांनो आंबे भेटलेली म्हणजे हावाला आहे का हावाला एकच आहे का म्हणजे 100ला 1.5 किलो चाललाय. तुमच्याकडे कसा रेट चाललाय ती सांगा. तर 1.5 किलो करा 100चा. थांबा फोन करून विचारू. आंबा घेतलेत बघा 1.5 किलो आंबा आहे ती. आणि आता खरी शेंगदाणे न्यायला आली जिली म्हणजे. तर मित्रांनो आंबा घेतलं आणि खरी शेंगदाणे पण घ्यायला आलेलो. गाडी आपली मागाशी चालू होत नव्हती आता एका किकत चालली झाली न रेस धरता तर चालला जाता. न्यूट्रलची लाईट हो ही आपली मेन लाईट चालू करायला लागते. तर चला आता दवाखान्यात जाता. मित्रांनो आजचा म्हणजे झालेला हा मिनीच ब्लॉग असेल. आणि आज बघितलं 3 कामं झाली. गाडीत तेल टाकणे, शेंगदाणा आणणे आणि आंबा आणणे. ही काही एवढी म्हणजे कामं नव्हती काय तर काय अगदी गाडी जिंकून आल्या का एवढी मोठी कामं नव्हती पण किरकोळ होतीच. आणि झाल्या आता आली माघारी दवाखान्यापाशी आपली गाडी पण पार्क केलेली आहे. आणि आता जायचं म्हणजे आता ब्लॉग जनरली संपवायचा. आपण ब्लॉग केलेला चालू 1:34 आपलं 8:34ला केलेला आणि आता झाले 9 म्हणजे 8 तासाचा ब्लॉग खतम. आणि तर हे म्हणजे आता हाय अडचण म्हणा. आता उद्या किंवा परवाचा ब्लॉग हो हाय चांगला. म्हणजे उद्या म्हणजे हा ब्लॉग आत्ता करतोय म्हणजे उद्या जाणार एडिटिंग करून. आणि परवा जरा लॉंग ब्लॉग टाकतो म्हणजे करतो कंटिन्यू सुरुवात. विषय काय नसते काय खायला वेळ मिळत नाही. वेळ जरी भेटला तर एडिटिंगला टाईम भेटत नाही. मग ते आता दाखवली तिथं काम करत होते मग यायला 6 वाजता मग इकडं तिकडं करस्तवर 3 मग नंतर झोपायचं कटा इथे आलेला असतो. तर मी उद्याच्या ब्लॉगला थँक्यू सो वॉचिंग बाय.